यानंतर आपण थेट यवतमाळ जिल्ह्यात जाऊया। तिथे बळीराजाला अत्यंत हताश करणारी आणि चिंतेत टाकणारी बातमी आता समोर येते। जिल्ह्यात नामांकित कंपन्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचं मोठं संकट ओढवलंय। बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा परिसरासह जिल्ह्यात आता दोनदा पेरणी करूनही मोड आलाच नाहीये। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। दोषी कंपन्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करतायत। पण पाहतोय बोगस बियाण्यांमुळे एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळा पेरणी करण्याची आता संकट हे बळीराजावर ओढवलेलं आहे। 8 दिवस झाले तरी सोयाबीन अजूनपर्यंत उगवली नाही। त्याच्यामुळे आम्ही बाभुळगाव तालुका कृषी अधिकारी यांना आम्ही तक्रार केलेली आहे व त्यांनी कालच आमच्या शेतात येऊन पाहणी केलेली आहे। भ्रष्टाचे अधिकारी जे प्रतिनिधी होते ते आले होते। 2 दिवसापासून ते प्रतिनिधी आहेत, त्यांचं काहीच रिप्लाय भेटून नाही राहिला। आम्ही तसे आता नुकसान भरपाईसाठी कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि त्यांना या संदर्भात सगळं स्पष्टीकरण देणार आहोत।